दादा आहे शेवटची वाद्यदुरुस्ती म्हणजे या पर्वातली शेवटची वाद्यदुरुस्ती. वादक सगळे आपले आता एकदम पूर्ण तयार आहेत. सगळा सराव त्यांनी केलेला आहे आणि सगळे वादक आपले इतके छान वाजवलेत. त्यांनी सगळ्या मिरवणुका इतक्या छान वाजवल्यात. त्याच्यामुळे लक्ष्मी रोड आपण गाजवणार ही मला 100 नाही 2000% खात्री. या सगळ्या वादकांवरती माझा इतका प्रचंड विश्वास आहे आणि सगळ्यांचा इतका सराव सुंदर झालेला आहे की आपण मिरवणूक वाजवणार आणि गाजवणार आहे. अंधारचं 13वं पर्व आहे आणि प्रत्येक पर्व काहीतरी नवीन शिकून गेलेलं आहे. नवीन लोक जोडली गेलेली त्याच्यामधनं आणि ही जी फिलिंग आहे ही शब्दात सांगणं फार अवघड आहे माझ्यासाठी. खरंच म्हणजे फार प्रामाणिकपणे सांगतो फार अवघड आहे माझ्यासाठी हे सगळं. फिलिंग हे मिक्स फिलिंग आहे, फारच मिक्स फिलिंग आहे. शेवटचं जरी वाद्य दुरुस्ती असली तरी आनंद असा आहे की उद्या लक्ष्मी रोडला आपलं वादन आहे. पण दुःख असंच आहे की उद्या आपलं वादन झाल्यानंतर आपण जे 2 महिने लोकांना भेटतोय, आपले मित्रमैत्रिणी, आपला जो परिवार भेटतोय तो वेगळा होईल परवा दिवशीपासून आणि आपली जी काय रेग्युलर भेट होतोय ती होणार नाही. तर त्याचं दुःख मनात आहे, असं मिक्स्ड फिलिंग आहे. पहिली गोष्ट शेवटची वाद्यदुरुस्ती हे खरं आहे. गेले 2 महिने आपण सगळ्यांना सराव करतोय. मधल्या वादनांमधली सगळी जी काही मजा आहे ही मजा पूर्णपणे अनुभवायचा आजचा शेवटचा दिवस. त्यामुळे हे दुःख आहे. पण आपण जे म्हणतो की सगळ्या वादकांचं एक स्वप्न असतं लक्ष्मी रोडला वादन करायचं. ते काही तासांवर अवलंबून काही तासांवर आलं आहे. त्याच्याबद्दल एक्साइटमेंट पण आहे. तर खूप आहेत पण सर्वांची उत्सुकता बघून मी यावर्षी टाईम कमी देऊ शकलो पथकात. पण मलाही खूप उत्सुकता आहे उद्याच्या वादनासाठी, ते बघण्यासाठी, लक्ष्मी रोडचा अनुभव परत एकदा अनुभवण्यासाठी. लक्ष्मी रोड म्हटल्यानंतर मला थेट क्षण आठवतो तो 2018चा पर्व 6. जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा 11 ध्वज लागले होते तेव्हा ध्वजधारकांची काय तारांबळ झाली होती. कारण 2 पॅरलल मिरवणुका झाल्यानंतर 11 ध्वज एका ठिकाणी आणणं ही खूप मोठी जोखमीची गोष्ट होती. पण प्रत्येक वर्षी ते व्यवस्थितरित्या पार पडलेलं आहे. वाद्य विभाग प्रमुख आहे, तर तू काय सांगशील त्यांच्याबद्दल? खूप प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम केलेलं आहे. कधी म्हणजे असं नाही मिळालं की एक वाद्य एकदमच खराबच आहे? हां, कधीच म्हणजे थोडंसं असेल पण वातावरणानुसार. हां, पण माझं वादन या संस्कृतीमध्ये टोटल 18 वर्ष वादन आहे. हे 18वं वर्ष आहे माझं आणि लक्ष्मी रोड हार्डली एकदा ते 2दा मिस झाला असेल माझ्याकडे. बाकीचे सगळे वर्ष म्हणजे गंधार तर जीव आहे, त्यामुळे त्याच्यासाठी आणि ह्याच्या पुढे त्याच्यासाठी. एक मिरवणूक होती जी खूप लेट लागली आणि मग नंतर आम्ही मंदिरात बसून मसाले भात खाल्ला होता. आठवत नाही मला. येस, एक होती. उत्कृष्ट मिरवणूक होणार. वादक छान वाजवत आहेत. वाद्य विभागाने वाद्य जोरदार ताणलेली आहेत. त्यामुळे उद्या आपण गाजवणार. तुमची काही गेले 2 महिने आपण सगळे एकत्रच होतो. तर आज नेमकं शेवटची वाद्यदुरुस्ती आहे. वेळ कसा गेला काय गेला काही कळतच नाही आहे. पण तेवढाच आनंद उद्याच्या मिरवणुकीसाठी पण आहे. कारण आपल्याला लक्ष्मी रोड गाजवायचं आहे एकदम त्याच जोशात त्याच सगळ्या ताकदीने. पण जसं आपण आपलं वादन होईल त्याच्यानंतर पुढचा 1 ते 1.5 महिना कसा होता आपल्याला कळत नाही. म्हणजे एक असं म्हणू शकतो की हार्ट ब्रेकपेक्षा सगळ्यात मोठं हे दुःख आहे. म्हणजे रोजची सवय होती की 5-6 नंतर आपण इकडे यायचो. बरोबर, ते आपल्याला रिकवर करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 1 ते 1.5 महिना तरी लागतो. ताशावाले एकदम भारी वाद्य दुरुस्ती करतात सगळे. त्यामुळे आणि लक्ष्मी रोड पण एवढे भारी वाजवतात ना ताशावादक सगळे. ढोलवाल्यांचं पण तेवढंच कौतुक आहे. पण सर्वात भारी मेंटेनन्स हे ताशावादकच करतात. त्याच्यापासून 12-13 वर्ष आणि प्रत्येक वर्षी लक्ष्मी रोडला वादन केले आणि दरवर्षी पहिलंच वर्ष आहे असं वाटतं लक्ष्मी रोडला. आणि सर्वात चांगली आठवण सांगायची म्हणजे लक्ष्मी रोडला ढोलावर उभं राहून ताशाची तर्री. आता दरवर्षी असं बघायला गेलं तर मला तर वाजवून पण 14-15 वर्ष झाले ताशा. दरवर्षी पण मी पण वाजवतो आहे लक्ष्मी रोड. सकाळी किती जरी मिरवणुका वाजवल्या 1-2 किती पण मोठा रूट असू दे, पण लक्ष्मी रोडला गेल्यावरती किती पण जमलेला असू दे पण तीच उत्सव तो कसाही येतो. किती जण असू देत किती. लक्ष्मी रोडचं वादन करताना सगळ्यात पहिल्यांदा वाजवली होती 2014 साली लहानपणी. त्याला डोल कसा बसा मिळाला होता तिथं पोचवल्यानंतर जबरदस्त मजा आली. पूर्णशी चांगल्या संख्येने ढोल ताडलेले मस्त ताणताण वाजत आहेत आणि उद्या लक्ष्मी रोडवर फक्त एकच नाव झळकणार आहे ते म्हणजे गद्दारचं. तर काय सांग आत्मीयता अजून रोड वादनाचं. आणि तुझं किती वर्ष असेल लक्ष्मी रोड वादन करण्याचं? 13वं वर्ष. त्यातला काय अनुभव? एक्सायटेड. पहिल्या वादनात एवढंच. सेम.
लक्ष्मी रोड वादकांची पंढरी गेली 13 वर्ष झालं गांधार वाद्य पथकासोबत वाजवते. त्याच जोशात जो जोश पहिल्या वर्षी होता तो जोश उद्याच्या वादनासाठी पण आहे आणि वाजवणार आणि गाजवणार. मन काटून आलंय, काल संपलाय, प्रवास संपायच्या मार्गावर आलाय. पण यावर्षीचं आकर्षण जे प्रमुख आहे ते म्हणजे गोंधळ. तर मला असं वाटतंय हा आमचा गोंधळ फक्त गोंधळ नाही आहे, गंधारचं वादळ आहे. ते बघायला उद्या नक्की या. थँक्यू. तर लक्ष्मी रोडचा एक्सपिरियन्स खूप भारी आहे आणि मी 24 साली पहिल्यांदा वादन शिकले आणि तिथे मला लक्ष्मी रोडला असं झालं की येस आपण वाजवू शकतोय. सेलिब्रिटी दुःखही वाटतं आज शेवटची वाद्य दुरुस्ती आहे, ह्याच्यानंतर ना आपण काय वाद्य दुरुस्ती करत नाही. आता डायरेक्ट डोल सोडायचे. वाद्य विभाग तसा खूप स्ट्रॉंग होता आणि जिकडे कमी तिकडे आम्ही प्रकार केलेला आहे. तरी आत्ता तशी 115पर्यंत आम्ही वाद्य करतोय, पण आता आम्ही चाललोय डोल शोधायला, कारण आम्हाला काउंटच लागत नाही. उद्या प्लॅनिंग आहे माझ्याच दरवर्षीप्रमाणे 11. सगळ्यांपेक्षा आधी यायचं, टेम्पोवाल्याला फोन करायचा, कोऑर्डिनेट करायचं, ढोल आतमध्ये चढवायचे. खूप खूप कष्टाचं काम आहे, त्यांना खूप प्रेशर असतं या गोष्टीचं. मग ते आपण 1 तास आधी येतो, ते 2 तास आधी आलेले असतात सगळे लोक आणि त्यांचं आणि घरी पण उशिरा जातात सगळे गेल्यावरती. 2 वाजता पहाटे 2 वाजता मिरवणूक संपली तर 4 वाजता घरी पोहोचतात सगळे लोक. खूप कष्ट करतात. आणि आपण लक्ष्मी रोडला म्हणजे मला तरी स्वतः वैयक्तिक सांगायचं असं तर मी सलग 3 ते 4 वर्ष फक्त बघण्यासाठी जात होतो. त्याच्यानंतर ती आवड निर्माण झाली की एक सेलिब्रिटी फील असतो वादकांचा. म्हणजे ज्या ठिकाणी वादन करतो तो सेलिब्रिटी असतो. म्हणजे मला स्वतःचा अनुभव आहे पहिल्या वर्षी, पहिल्या का दुसऱ्या वर्षी असेल, पण जे पब्लिकमधली एक रिएक्शन आली होती की सेल्फी काढायचं आहे मला, पण ते वाटलं की आपण सेलिब्रिटी आहे म्हणून. रोडचं वादन हे बाकीच्या वादनाला तोडच नाहीये. हां, मग तोच अनुभव असतो की तिथं काय वेगळं असतं. आयुष्यभराचं सार्थक आहे ना ते फक्त लक्ष्मी रोडला वाजवूनच मिळतं, हे सगळ्या वादकांना माहिती. प्रत्येक वादकाचं स्वप्न असतं नक्कीच. त्यासाठी माणूस जगतो आणि आम्ही वादक एक्साइटेड आहोत उद्यासाठी. ते मी साईडला थांबून बघायचे लोकांचं आणि माझं स्वप्न होतं की लक्ष्मी रोडला वाजवायचं. मागच्या वर्षी वाजवलं, ह्या वर्षी पण वाजवलं. पहिल्या वर्षी काय नाही, खूप लवकर संपलं पर्व आणि नवग्रह आता उद्या गाजवायची आहे अशी हे. तर तेवढी ती झाल्यानंतर असं वाटणार की तर ठेवू, पण मग परत मला घ्यायची इच्छा होणार आहे. ती नक्कीच मी आज 10 दिवसात जेवढी वादनं केली आहेत तेवढे माझं जोश आणि माझी सगळी एनर्जी त्या वादनाला मी दिली आहे आणि ती भरून काढण्याची मी खूप प्रयत्न केला आणि तसंच उद्यासुद्धा मी माझा 100% द्यायचं ट्राय करणार आहे. आमचे ढोल तयार आहेत आत्ता, उद्या वादनासाठी आम्ही सज्ज आहे. त्याचा पण एक 25 पण काढला आहे आम्ही. त्याला 25 आहे का? हो, त्याला 25 आम्हाला 27 ताणून घेतले आम्ही. 27 मे त्याच्यावर काय गॅरंटी वाटत नाही. एवढी लोक आहेत, आज गर्दी येतं, बघूयात उद्या काय होतं बघूयात. आणि फार माझ्यासाठी तर फारच असं ट्रॉमॅटिक आहे, कारण का मी पुढच्या वर्षी पथकात असेल की नाही मला माहीत नाही. कुठं जाणार आहे? त्यामुळे माझी प्रोबॅबली शेवटची वाद्य दुरुस्ती आणि उद्याचं शेवटचं वादन असू शकतं. हो कडे मस्त 2 अनुभव. नवाल तू काय सांगशील? मी प्रॅक्टिस सेशनमध्ये नव्हतेच, त्याच्यामुळे मला ते रिअलाईज व्हायलाच वेळ लागतोय की मी आहे आणि उद्या पण आहे. तर ऑफकोर्स छानच सगळं. तू काय सांगशील? मिक्स इमोशन्स आहेत आजच्या आणि उद्याच्या बाबतीत. आणि असं फीलच होत नाही की आज शेवटचं वाद्य दुरुस्ती आहे. इरा तू सांग. आम्ही खूप सॅड आहोत. हे इरा चेअरमधलं कळत नाही आहे, पण एक्साइटेड आहोत आणि सोयी लावतोय की कोण कुठे जाणार, कारण त्याच्यावरच आहे सगळं. तू सांग. नाही, खरंच खूप दुःख होत आहे आणि उत्सुकता पण आहे उद्याचं वादन करण्याची. होपफुली पुढच्या वर्षी परत लवकरच. अरे उद्या ढोल किती लागतील आपले लक्ष्मी रोडला? 11. नक्की जास्त? फारच उत्सुकता आहे उद्याच्या वादनाबद्दल, पण थोडं दुःख पण वाटते कारण उद्या पथकातला शेवटचा दिवस आहे. वादनाची फारच उत्सुकता आहे लक्ष्मी रोडची. सगळ्याच वादक म्हणतात की लक्ष्मी रोडला वाजवणं म्हणजे ढोल वादकांचं एक स्वप्न असतं, ते उद्या पूर्ण होणार आहे. अनुभवी इतके वर्षांचा त्यांचा अनुभव आम्ही ऐकतोच आहे. आता उद्या पूर्ण होईल असं आमची इच्छाच आहे.
मागच्या वर्षी माझा कमाल अनुभव होता लक्ष्मी रोडचा आणि वाद्यदुरुस्तीचे म्हणजे मिक्स्ड इमोशन्स आहेत कारण की उद्यासाठी खूप जास्त उत्सुकता आहे की उद्या लक्ष्मी रोड गाजवायचं आहे म्हणून माझे पहिलं वर्ष आहे सो आज तर थोडं मिक्स्ड इमोशन्स आहेत त्यासाठी खूप एक्सायटेड पण आहे आणि जोशमध्ये पण आहोत आम्ही ऑफकोर्स. 2024 मागच्या वर्षी मी जेव्हा लक्ष्मी रोडला होतो तेव्हा गंधार माझ्यासमोर वाजवायला होतं आणि त्याचे व्हिडिओज पण माझ्याकडे आहेत त्यावेळेस क्लिक केलेले आणि यावर्षी मी गंधारमध्ये स्वतः फर्स्ट टाईम वाजवतो आहे आणि लक्ष्मी रोडला वाजवायची फर्स्ट डेपासून इच्छा आहे आणि उद्या ते मी एक्सपिरियन्स करेल त्यामुळे खूप उत्सुकता आहे लक्ष्मी रोडसाठी. थँक्यू. येस.